नमस्कार, मी वृषाली पाटील. शिक्षणाच्या वाटा आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, दरवेळेप्रमाणे आजही एक वेगळा विषय घेऊन आले आहे. आज आपण चर्चा करणार आहोत उच्च शिक्षणातील स्पर्धेत नियोजनाचे महत्त्व या विषयावर. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर आशिष मिरजगावकर. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप स्वागत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर आशिष मिरजगावकर हे स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत. एवढंच नव्हे तर सरांनी मॅनेजमेंट या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. सरांनी एज्युकेशन अँड ट्रेनिंग या विषयात PhD देखील केले आहे. सर गेल्या 15 वर्षापासून ICT कार्यकारी संचालक या पदी कार्यरत आहेत. तर आता सरळ आपण सरांबरोबर चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं वाटतं की उच्च शिक्षणामध्ये आज भरपूर मोठी स्पर्धा जाणवते. तुम्ही काय सांगाल यावर? खरं सांगायचं ना तर सध्याचं युग हे स्पर्धेचंच युग आहे. या युगामध्ये आपल्याला कोणतंही क्षेत्र घ्या, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस घ्या, इंजिनिअरिंग क्षेत्र घ्या, मेडिकल घ्या किंवा इव्हन कॉमर्समधलं CA असो, IIT असो किंवा टॉप मेडिकल कॉलेजेस असो, आपल्याला जोपर्यंत आपण स्पर्धा परीक्षांमध्ये टॉपर येत नाही, मेरिटची रँक घेत नाही, तोपर्यंत आपण बेस्ट कॉलेजेसमध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे ह्या स्पर्धेच्या युगामध्ये मुलांनी मनापासून स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला तयारी करायची आहे हे गृहीत धरूनच शैक्षणिक वाटचाल केली पाहिजे. खरं सांगायचं झालं तर इंजिनिअरिंगमध्ये आज जागा रिकाम्या राहतात, परंतु IIT, NIT त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेस ह्या सगळीकडे नंबर मिळवण्यासाठी राज्यातल्या पहिल्या 300-500 रँकच्या आतमध्येच आपल्याला यावं लागतं. आणि मेडिकलमध्ये तर खरंच सांगायचं आहे की गव्हर्नमेंट मेडिकल सीट्स ज्या आहेत या सीट्स 2500च्या आसपास आहेत आणि प्रायव्हेटच्या सुद्धा 2300च्या आसपास आहेत. टोटल 5000+ सीट्स आहेत. पण ॲस्पायरंट विद्यार्थी म्हणजे मेडिकलला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी हे मात्र 1.5 लाखाच्या वर आहेत. गेल्या 10 वर्षात आपण ॲव्हरेज काढलं तर म्हणजे 1.5 लाख ॲस्पायरंट्स आणि जागा मात्र 5-5.5 हजार. त्याच्यामुळे मेडिकलला तर ही स्पर्धा अत्यंत जीवघेणी आहे. त्याच्यामुळे मेडिकलची क्रेज आजच्या युगात सुद्धा ही नंबर 1 वरच आहे असं मला म्हणायचं आहे. आणि या स्पर्धेचा समाजाला फायदाच होतो, कारण बेस्ट ऑफ बेस्ट निवडला जातो आणि मग तो उद्या आपल्याला सर्व्हिसेस देणार आहे. म्हणजे शेवटी डॉक्टरच्या हातात तर आपण आपला जीव देणार असतो. त्याच्यामुळे स्पर्धा ही काळाची गरज सुद्धा आहे. नक्कीच सर. सर, तुम्हाला काय वाटतं, इंग्रजी माध्यमांमुळे उच्च शिक्षण घेणं सोपं झालंय? खूप छान प्रश्न विचारला आपण. 25 वर्षांपासून मी बघतो आहे की उच्च शिक्षणामध्ये इंग्रजी माध्यमातूनच शिकवतो. आज ICT सुद्धा आमच्याकडे ग्रामीण भागातले बरेच विद्यार्थी येतात. बाजूला बीड जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे किंवा नंदुरबार, शहादा, चाळीसगावहून सुद्धा ICT विद्यार्थी येतात. वाशिम, बुलढाण्यातून येतात आणि औरंगाबाद शहरातले तर विद्यार्थी शिकतातच. तर आम्ही एक्सक्लुझिव्हली क्लासमध्ये आपल्याला इंग्रजी माध्यमातून शिकवतो. सायन्स विषय, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बायोलॉजी. आणि इंग्रजी ही काळाची गरज आहे. आज कॉन्व्हेंट मीडियमकडे मुलांचा ओढा आहे. परंतु एक गमतीशीर अनुभव मात्र मी नक्की शेअर करेल. खरोखर मातृभाषेतनं आपण इंग्रजीतनं कन्सेप्ट शिकवल्यानंतर मातृभाषेतनं त्याचं विश्लेषण केलं आणि आपण मातृभाषेतनं त्याला तो शिकवला तर मुलांना अधिक फास्ट आणि जास्त चांगलं आकलन विषयाचं होतं. हा अनुभव मी नक्की शेअर करेल. दुसराही अनुभव आहे की जे शिक्षक मातृभाषेतनं कन्सेप्ट क्लिअर करतात ते विद्यार्थ्यांना अधिक जवळचे वाटतात आणि ते पॉप्युलर सुद्धा आहे. त्याच्यामुळे याच्यावरती मिक्स्ड ओपिनियन आहे की इंग्रजी ही काळाची गरज जरूर आहे, परंतु उच्च शिक्षण, उच्च माध्यमिक पर्यंत म्हणजे 11वी-12वी पर्यंत आपण नक्की मातृभाषेचा सुद्धा वापर करायला हरकत नाही. मुलांना जास्त फायदा होईल त्याचा. नक्कीच सर. सर, तुम्ही स्वतः संचालक आहात, त्यामुळे तुम्हाला माहीतच असेल की मेडिकल फील्डला किती पसंती आहे, विद्यार्थी व पालकांची दोघांचीही. मग सर, अशा वेळी तुम्ही काय सांगता विद्यार्थ्यांना, कारण तुम्ही मार्गदर्शन सुद्धा करता, की अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, कारण अभ्यास खूप असतो, वेळ कमी असतो. काय सांगा? माझा हा फेवरेट विषय आहे आणि पालक आणि विद्यार्थ्यांना सतत या विषयावर गायडन्स करण्याचा माझा एक महत्त्वाचा जबाबदारी असते ICT. पहिला सल्ला माझा असा राहील सर्व मेडिकल इंजिनिअरिंगला टॉपला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी की कोचिंग व्यतिरिक्त जो कोणता क्लास लावला असेल तिथे एक मिनिमम 4 आवर्स ते देतात. ते सोडून आणि कॉलेजच्या व्यतिरिक्त या विद्यार्थ्यांनी डेली 6 to 8 आवर्स स्व अभ्यास करणं आवश्यक आहे. जगामधला कोणताही बेस्ट टीचर आणि चांगलं बुक हे यश देण्यासाठी कंप्लीट नाहीये जोपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या अभ्यासाचे कठोर परिश्रम
आणि स्व अभ्यासाची जोड त्याला मिळत नाही तोपर्यंत. माझा सल्ला नंबर 2 विद्यार्थ्यांना असा राहील की डेली 3ही सब्जेक्टचा अभ्यास हा झालाच पाहिजे. म्हणजे ही जर त्यांनी काळजी घेतली, कारण जर आपण 2 दिवस फिजिक्स करायचे सोमवार मंगळवार, 2 दिवस बुधवार गुरुवार केमिस्ट्री आणि वीकेंडला बायोलॉजी असं केलं तर नक्की अभ्यास साचून राहतो. आणि फिजिक्स करायचं ठरवलं तर फिजिक्सचा कंटाळा येतो किंवा केमिस्ट्रीच्या वेळेस बायोलॉजीची आठवण येते. तर माझा महत्त्वाचा सल्ला नंबर 2 राहील की तुम्ही 3ही सब्जेक्टचा अभ्यास डेली करा, म्हणजे साचून राहत नाही कोणताही सब्जेक्ट. आणि खरं सांगायचं तर हा जगन्नाथाचा रथ आहे, तर त्या रथाचे 4ही चाकं चालत राहिले म्हणजे तो अभ्यास आपला वेळच्या वेळीच होतो. त्यानंतर पुढचा माझा सल्ला राहील की प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःचं स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे. आणि आमचं चिंतन आणि अभ्यास ICDचं असं सांगतं की बायोलॉजीचा कल असणारे विद्यार्थी म्हणजे मेडिकल ॲस्पायरंट्स यांचं बायो सगळ्यात फेवरेट विषय असतो आणि केमिस्ट्री त्यांना फिजिक्सपेक्षा सोपा जातो. त्यामुळे केमिस्ट्री हा नेहमी सँडविच सब्जेक्ट आम्ही म्हणतो त्याला. फिजिक्स हा शत्रू नंबर 1 किंवा सगळ्यात नावडता विषय असतो. त्याच्यामुळे त्या दृष्टीने नियोजन करून विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिले बायोलॉजी इतकं पक्क आणि व्यवस्थित केलं पाहिजे की बायोमध्ये मिनिमम 330+ मार्कांचं टार्गेट विद्यार्थ्यांनी ठेवलं पाहिजे 360 पैकी. त्याचबरोबर केमिस्ट्रीचं सुद्धा नियोजन करताना केमिस्ट्री हा नेहमी अपॉर्च्युनिटी सब्जेक्ट आहे, बायोलॉजी हा स्ट्रेंथ सब्जेक्ट आहे. त्यामुळे बायोला जास्तीत जास्त वेळ द्यावा. केमिस्ट्री हा अपॉर्च्युनिटी सब्जेक्ट आहे, त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये दुर्लक्ष न करता फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असे 3 भाग केमिस्ट्रीचे होतात. तर या 3ही भागांकडे व्यवस्थित लक्ष देऊन फिजिकल केमिस्ट्रीमध्ये मेनली न्यूमरिकलचे टॉपिक्स आहेत, त्याच्यामुळे न्यूमरिकल MCQचा विद्यार्थ्यांनी भरपूर सराव करावा. मग केमिकल थर्मोडायनॅमिक्स असो, केमिकल इक्विलिब्रिया असो, सोल्युशन्स कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असो किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि केमिकल कायनेटिक्स, त्याचा सराव केला तर फिजिकल केमिस्ट्री अवघड जाणार नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या बेसिक रिॲक्शन्स जर मुलांनी लक्षात ठेवल्या तर त्यांना त्याच्यावरून प्रत्येक MCQचं सोल्युशन नक्की येईल. त्यामुळे ऑर्गॅनिकचे मार्कसुद्धा गेले नाही पाहिजे. आणि सगळ्यात मेन इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीकडे मुलांचं दुर्लक्ष खूप होतं. त्यामुळे माझा सल्ला राहील की इनऑर्गॅनिकमध्ये केमिकल बॉन्डिंग आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स या टॉपिक जर चांगले केले तर 4 ते 5 मार्क पक्के होतात आणि बाकी 10 मार्कासाठी तुम्हाला पिरियॉडिक टेबल स्ट्रॉंग करणं आवश्यक असतं. बायोलॉजीमध्ये मी असं सांगेल की मुलं ह्युमन फिजिओलॉजी झुलॉजीचं म्हणजे बॉटनीपेक्षा झुलॉजी मुलांना आवडतं, कारण नॅचरली ते मेडिकलला जाणार आहेत. परंतु ह्युमन फिजिओलॉजी मुलांचं पक्का असतं आणि त्यांचं दुर्लक्ष जनरल बायोलॉजी आणि अप्लाइड झुलॉजीमध्ये होतं. तर त्याच्यावरती मात्र 45 पैकी 25 MCQs येणार आहेत. प्लस बायोलॉजीमध्ये टर्मिनॉलॉजीज आणि स्वतःच्या नोट्स काढणं याचा खूप फायदा होतो. आतापर्यंतच्या मुलांचा अनुभव घेतला आम्ही. आणि पुढचा माझा सल्ला राहील फिजिक्ससाठी. जनरली पालक मला नेहमी म्हणतात की सर बायोलॉजीत विद्यार्थी चांगलं करतोय, केमिस्ट्री पण मेहनत करतोय, परंतु फिजिक्सचा सोल्युशन काय. तर माझा पहिला सल्ला राहील की फिजिक्सचं शांतपणे टॉपिक वाईज वाचन करून कन्सेप्ट क्लिअर करण्यावर मुलांनी भर द्यावा. आणि न्यूमरिकल MCQचा सदुस सराव मुलांनी केला पाहिजे. म्हणजे सदुस म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ. तर फिजिक्सचा अभ्यास करणे म्हणजे काय तर न्यूमरिकल्स आणि न्यूमरिकल्स हे जर मुलांनी केलं तर त्यांचा फिजिक्सचा जो भीती आहे, फोबिया आहे, तो निघून जातो आणि बरेचदा न्यूमरिकल्स सोडवताना फिजिक्सचे कन्सेप्ट क्लिअर होतात. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मुलांनी लक्षात ठेवायचा आहे की स्पीड अँड ॲक्युरसी इज नेम ऑफ द गेम. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी स्पीडवर पण प्रभुत्व मिळवलंय आणि ॲक्युरसीवर पण प्रभुत्व मिळाले, तर त्या दृष्टीने ICDमध्ये आम्ही म्हणजे 1.5 वर्ष मुलांच्या ॲक्युरसीवर काम करतो आणि क्रॅश कोर्समध्ये मात्र भरपूर प्रश्न आणि परीक्षांचा खूप सराव करून घेतो. तर ॲक्युरसीवरती 1.5 वर्षात आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये स्पीडवरती काम केल्यामुळे दोन्हीवरती मुलं अतिशय चांगलं परफॉर्म करतात. All these entrance exams are exams of rejection. They are no way exams of selection. त्याच्यामुळे बेस्ट ऑफ बेस्ट विद्यार्थी चाळून घ्यायचे असतात त्यांना. त्या दृष्टीनेच या परीक्षांमध्ये मुलांची सर्व गुणांची चाचणी पारख होते. नक्कीच सर, खूप छान असं मार्गदर्शन केले. मला अजूनही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, पण शिक्षणाच्या वाटामध्ये आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची.